तुमच्या घरच्यांना पण ना भोपळा आवडत नसेल, म्हणजेच लौकी आवडत नसेल ना, तर नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. त्यांना खाल्ल्यावर वाटणारच नाही की याच्यामध्ये भोपळा किंवा लौकी आहे. त्याच्यासाठी ना मी हा अर्धा, माझ्यापाशी अर्धाच होता म्हणून मी अर्धा घेतला. तुमच्यापाशी पूर्ण असेल, माणसं जास्त असतील घरात, तर तुम्ही जास्त घेऊ शकता. मग त्याला मी वरची साल काढली, किसून काढलं आणि किसल्यानंतर त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेतलं आणि नंतर ना हे सगळे मसाले टाकले. गरम मसाला, धना पावडर, आलं लसणाची पेस्ट, मीठ, तिखट, हळद आणि 2 चमचे बेसन पीठ टाकलं. तुमच्या प्रमाणे तुम्ही 2 कमी जास्त करू शकता. बेसन टाकून मस्तपैकी मिक्स केलं आणि त्याच्यानंतर असे गोळे तयार केले आणि गरम गरम तेलात टाकायचे आणि गरम जास्त कडक तेल झाल्यावरतीच टाकायचं आणि लगेच हलवायचं नाही. 2 मिनिटांनी एक साईडनी काळे झाले म्हणजे लालसर झाल्यावर मग ती फिरवायचे, म्हणजे जेणेकरून आपले तुटणार नाहीत गड्डे. त्याच्यानंतर त्याच्यासोबत मी ना कांद्याची पेस्ट करून घेतली आणि तेल तुमच्यात कसं खातात त्याच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. आमच्यात तर जास्त एवढं तेल चालत नाही म्हणून मी थोडंसं काढलं तेल. नंतर ह्याच्यात खडे मसाले, जिरा, हिंग आणि लाल मिरची आणि तमालपत्र टाकलं. नंतर पेस्ट करून घेतलेली कांदा टाकले, तो व्यवस्थित परतून दिला. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली आणि त्याच्यासोबतच मी टमाट्याची प्युरी पण तयार करायला घेतली आणि 1 चमचा मी बेसन पीठ टाकलं आणि तेच मसाले नंतर मी ह्याच्यामध्ये तेलात पण टाकून त्याला व्यवस्थित मिक्स केलं आणि जरा तेल सुटल्यानंतर ना ह्याला ना नंतर प्युरी टाकून घेतली टमाट्याची आणि त्याला पण त्या पाणी टाकून थोडं 2-3 मिनटं शिजवून घेतलं आणि त्यानंतर आपले हे कोफ्ते टाकून घेतले. नंतर कसुरी मेथी, मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि 2 मिनटं शिजवून घेतली. एवढी भारी झाली होती ना, तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा. अशा प्रकारे खूप टेस्टी लागते. मुलांना आणि घरच्यांना दिल्यावर त्यांना वाटणार पण नाही याच्यामध्ये लौकी आहे. खूप भारी होते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की एकदा कमेंटमध्ये सांगा. ओके, बाय.